Hello student, this is Moresh here. Today we are going to learn about the theme of the novel To Sir with Love. ठीक आहे. मागच्या लेक्चरला साधारणतः आपण टू सर विथ लव ही जी काही नॉवेल आहे याची समरी आपण जी आहे ती काय केली बघितलेली आहे. ठीक आहे. आजचं जे काही लेक्चर आहे या लेक्चरला आपण साधारणतः त्या नॉवेलच्या काही थीम जे आहे ते आपण बघणार आहोत. सो लेट्स सी ऑन पेज नंबर 180. Theme of novel: student teacher relationship, then prejudice and racism are the major themes of the novel. म्हणजे ही जी काही नॉवेल आहे त्याच्या मेन जे काही थीम्स आहेत त्यांना मेन थीम्स आपल्याला सांगितलेले आहेत. तीन थीम आहे ते आपल्याला सांगितलं बघा. फर्स्ट दॅट इज स्टुडंट टीचर रिलेशनशिप, नेक्स्ट वन आहे प्रिजुडाईस अँड नेक्स्ट वन आहे रॅसिझम. ठीक आहे. म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातले जे काही संबंध असतील, नातं असेल याच्यावरती एक आहे. त्याच्यानंतर प्रेजुडाईस म्हणजे जे काही त्यांचे पूर्वग्रह विचार असतील याच्यावरती पण काय केलं गेलं लिहिलं आहे. आणि नेक्स्ट वन आहे रॅसिझम. रॅसिझम म्हणजे वंशवाद. याच्यावरती ही नॉवेल जी आहे ही लिहिली गेली बघा. सो E.R. ब्रॅथवेट गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर इन अ रादर रफ अँड नटोरियस स्कूल. साधारणतः ज्यावेळेस आपले जे काही प्रोटॅगॉनिस्ट जे आहे E.R. ब्रॅथवेट, ठीक आहे, ते काय होतं दॅट गेट्स अ जॉब ऑफ अ टीचर. मग त्यांना एक शिक्षक म्हणून काय होतं जॉब मिळतो. कुठं सांगितलं इन अ रादर रफ अँड नटोरियस स्कूल. म्हणजे जे एकदम रफ म्हणजे एकदम थोडक्यात उद्धटपणे तिथं स्टुडंट बिहेवियर करतात. इव्हन नटोरियस म्हटलं, नटोरियस म्हणजे कुप्रसिद्ध, नॉट सुप्रसिद्ध. ठीक आहे. एकदम कुप्रसिद्ध जे काही स्कूल आहे तिथे त्यांना टीचर म्हणून जॉब मिळतो. ही फाइंड्स दॅट द स्टुडंट्स बिलॉंग टू अ बॅकग्राऊंड दॅट इज नॉट सुटेबल फॉर लर्निंग. आणि त्यांच्या असं लक्षात येतं की ज्या बॅकग्राऊंडमधनं स्टुडंट काय झाले तिथं आलेले आहेत, सो तो बॅकग्राऊंड जो आहे त्यांच्या जे काही लर्निंग जे असेल, ठीक आहे, त्यांच्या लर्निंगसाठी तो सुटेबल नाही आहेत. अँड देअर ओव्हरऑल डेव्हलपमेंट अँड प्रोग्रेस. आणि त्यांची जी काही ओव्हरऑल डेव्हलपमेंट असेल किंवा त्यांची जी काही प्रोग्रेस असेल यासाठी त्यांचा जो काही बॅकग्राऊंड जो आहे त्या विद्यार्थ्यांचा तो सुटेबल नाही. हे काय होतं आपले जे काही प्रोटॅगॉनिस्ट जे आहे त्यांच्या लक्षात येतं E.R. ब्रॅथवेट यांच्या. He notices that the students are in no mood to change their attitude and behavior. आणि त्यांच्या लक्षात येतं, ठीक आहे, की जे काही तिथले स्टुडंट जे आहे की जे रफ बॅकग्राऊंडमधले आलेले, ठीक आहे, इव्हन जे काही ते इल मॅनर्स असेल त्या ज्या काही वातावरणात ते वाढलेले आहेत अशा वातावरणामधून जे काही मुलं आलेले आहेत आणि त्यांच्या असं लक्षात येतं की ही मुलं जे आहे त्यांचा जो काही ॲटिट्यूड आहे, जो काही त्यांचा दृष्टिकोन आहे जगण्याचा, इव्हन त्यांचं जे काही वागणं जे आहे ते बदलायलाच तयार नाही आहे. ठीक आहे. So Braithwaite, with his novel and creative ideas, innovative techniques, and understanding the student psychology, ultimately wins their hearts in no time. मग आता जे काही ब्रेथवेट जे आहे ते ब्रेथवेट काय करतात दॅट इनोव्हेटिव्ह टेक्निक्स. मग त्यांच्याकडे जे काही नवीन आयडियाज असतील, नोवेल आयडियाज म्हटलं, इव्हन त्यांच्या काही क्रिएटिव्ह आयडियाज असतील किंवा त्यांच्या जे काही टेक्निक्स असतील ते यूज करून तिथले जे काही विद्यार्थी आहेत त्यांची सायकोलॉजी जी आहे ती काय करतात माहिती करून घेतात. आणि ती सायकोलॉजी माहिती केल्यानंतर सायमल्टेनियसली म्हटलंय की अल्टिमेटली विन्स द हार्ट्स इन नो टाईम. आणि शेवटी ते जे काही विद्यार्थी जे आहे त्यांच्या जागा मनामध्ये जे आहे ते जागा निर्माण करतात, त्यांच्याकडनं ते रिस्पेक्ट जे आहे ते मिळवतात. ठीक आहे. So, though he was bullied, harassed, mentally and physically tortured many times, he didn't lose his patience. आता त्यांनी सांगितलं की बऱ्याच वेळेस काय सांगितलं की त्यांना बलीडचं मीन आहे छळणे. बऱ्याच वेळेस त्यांना छळलं जातं, मेंटली आणि फिजिकली टॉर्चर केलं जातं किंवा हॅरासमेंट त्यांची केली जाते. इवन इतकं सगळं असताना सुद्धा आपले जे काही रायटर आहे ते मात्र त्यांच्या ज्या काही होप्स ज्या आहेत त्या मात्र काय करत नाही, सोडत नाही. ठीक आहे. अँड नेक्स्ट बघा, and continue that implementing his novel ideas and techniques that help him to bring a significant change in his students lives. आणि इवन ते कंटिन्यूस ठेवतात त्यांच्या ज्या काही आयडियाज असतील त्या काय करतात ते कंटिन्यू करतात. ठीक आहे. त्यांच्या ज्या काही नॉवेल आयडियाज असतील, नवीन नवीन टेक्निक जे असतील ते काय करतात यूज करतात आणि ॲट लास्ट जे आहे त्या विद्यार्थ्यांचे जे काही ॲटिट्यूड्स असतील त्यांच्यामध्ये एक असा महत्त्वपूर्ण बदल जो आहे ते काय करतात घडून आणतात. ठीक आहे. The racism prevalent in Great Britain during the mid 1940s. आता त्यांनी सांगितलं की ग्रेट ब्रिटनमध्ये जे काही मिड आहे म्हणजे 1947 जो काही मध्यान्न आहे त्यामध्ये काय होत होता की जो काही रॅसिझम आपल्याला जो काही वंशवाद जो आहे तो प्रचलित होता. द सेम टाइम ड्युरिंग विच टू सर्व विथ लव टेक्स प्लेस, की त्याच वेळेस ही नॉवेल जी आहे ती काय केली गेली, लिहिली गेली. ठीक आहे. सो इज प्रायमरी सिग्निफिकन्स इन दिस नॉवेल द नॅरेटर साइट्स repeated incidents in which he experiences the racism of white Britons. आणि नॅरेटरला जे काही अनुभव आले, जे काही व्हाईट ब्रिटन जे लोक असतील, ठीक आहे, की जे काळा गोरा भेद मानत जे काही गोरे लोक जे असतील त्यांच्याशी रिगार्डिंग जे काही ब्रेथवेट यांना एक्सपिरियन्स आले त्यांनी काय केले त्याचं जे काही वर्णन जे आहे ते या नॉवेलमध्ये केलं आहे. ठीक आहे.
द नेक्स्ट वन बघा. सो इन्क्लुडिंग दॅट एन्काउंटर्स ऑन द बस. मग आता कुठं कुठं त्यांना ते अनुभव आले, कुठले कुठले अनुभव जे आहेत त्यांनी काय केले, शेअर केले, तर सांगितलं दॅट एन्काउंटर्स ऑन द बसमध्ये गेले असतील तर तिथं त्यांना जे काही अनुभव आले असतील. ठीक आहे. ॲट द जॉब इंटरव्ह्यूसाठी गेले असतील तर तिथेही त्यांना जे काही अनुभव आले. ठीक आहे. जो काही काळा गोरा भेद जो आहे त्यांना तिथं जाणून आला ते पण त्यांनी मांडलेले आहेत. इवन ॲट अ ग्रँड स्लेट स्कूल, ज्या स्कूलमध्ये ते ॲज अ टीचर म्हणून जॉईन झाले होते. व्हेन सर्चिंग फॉर हाऊसिंग, किंवा त्याच्यानंतर जे काही त्यांना हाऊसिंगसाठी जे काही सर्चिंग ते करत होते त्यासाठी त्यांना जे काही अनुभव आले त्यांनी काय केले या नॉवेल थ्रू जे आहे ते मांडलेलं आहे. ॲट अ रेस्टॉरंट, इवन ॲट अ रेस्टॉरंटमध्ये पण त्यांना रॅसिझम जे आहे ते काळा गोरा भेद जो आहे तो बघायला मिळालेला आहे. सो विथ हिज गर्लफ्रेंड अँड सो ऑन. म्हणजे त्यांच्या गर्लफ्रेंडसोबत रेस्टॉरंटला जाताना किंवा बाकीचे जे काही अनुभव आहे, हे जो काही काळा गोरा भेद जो आहे त्याच्याचे रिगार्डिंग त्यांचे जे काही अनुभव जे त्यांना आले त्यांनी काय केले ह्या नॉवेलमध्ये काय केले मांडलेले आहे. ठीक आहे. नेक्स्ट बघा. ॲट द आउटसेट ब्रॅथवेट इज स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच अ प्रेजुडाइस. मग आता सांगितलंय की आउटसेट म्हणजे काय, सुरुवातीलाच ह्या नॉवेलच्या सुरुवातीलाच सांगितलं ब्रेथवेट इज स्ट्रक बाय द अनएक्सपेक्टेडनेस ऑफ सच प्रेजुडाइस. म्हणजे सुरुवातीलाच सांगितलंय की ब्रेथवेट यांच्या मनामध्ये काही पूर्वग्रह दूषित विचार जे आहेत ते गोऱ्या लोकांविषयी जे आहे ते बसले होते, कारण की त्यांचं असं कदाचित त्यांना जे काही एक्सपिरियन्स आले त्यामुळे त्यांच्याविषयी जे काही कटू विचार जे आहेत ते ब्रेथवेट यांच्या मनामध्ये पूर्वी जे आहे ते बसलेले होते किंवा सेट झालेले होते. Then he was brought up in British Guiana and he viewed himself as a British citizen. ते जे आहे लहानचे मोठे ब्रिटिश म्हणून झाले होते. ठीक आहे. आणि ते स्वतःला काय करत होते, एक ब्रिटिश सिटीजन म्हणून, नागरिक म्हणून स्वतःला संबोधत होते किंवा समजत होते. नॉट ॲज अ ब्रिटिश सिटीजन इन अ ब्रिटिश कॉलनी. ठीक आहे. म्हणजे एक ब्रिटिश सिटीजन आहे, त्याच्यापैकी ते ब्लॅक आहे की व्हाईट आहे ही डझंट मॅटर, म्हणून ते स्वतःला एक ब्लॅक सिटीजन म्हणून कधी कन्सिडर करत नव्हते. ते फक्त स्वतःला ब्रिटिश सिटीजन म्हणूनच काय करत होते, समजत होते. ठीक आहे. नेक्स्ट वन जे आहे. So when he served that Great Britain in the Royal Air Force that gave him respect and esteem in the society. आणि ज्यावेळेस त्यांनी जे काही ब्रिटिश एअरफोर्स जे असेल, रॉयल एअरफोर्समध्ये काम केलं त्यावेळेस त्यांना एक प्रकारची जी काही रिस्पेक्ट जी असेल, ठीक आहे, ती त्या सोसायटीमध्ये मिळाली होती. द डे ही लेट द जॉब ही फाइंड हिमसेल्फ टू बी अन आउटसाइडर. पण ज्यावेळेस त्यांचा जॉब गेला, ठीक आहे, त्यावेळेस मात्र त्यांना आता आपण एक वेगळे परग्रही असल्यासारखं, आउटसाइडर असल्यासारखं काय होतं, वाटायला लागलं होतं. सो ब्रेथवेट्स एक्सटेन्सिव्ह एक्सपिरियन्स अँड एज्युकेशन वॉज ऑफ नो यूज इन जॉब इंटरव्ह्यूज वेअर ही इज informed that the job has already been filled or he is overqualified for it. मग आता त्याच्यानंतर ज्यावेळेस ब्रेथवेटचा जॉब गेला आणि त्यानंतर ते ज्यावेळेस दुसरा जॉब शोधत होते, जिथं जिथं ते इंटरव्ह्यूसाठी जात होते त्यावेळेस त्यांना रॅसिझम जे आहे ते बघायला मिळालं. म्हणजे कुठं जर ते जॉबसाठी गेले असतील तर साधारणतः तिथं गेल्यानंतर त्यांना ती जी काही पोस्ट जी आहे ती ऑलरेडीच भरली गेली असं सांगितलं जात होतं, किंवा तुम्ही ओव्हर क्वालिफाईड आहे त्या पोस्टसाठी, असे जे कारणं जे आहे ते ब्रेथवेट दिली जात होती. अँड दिस हेटन्स द ब्रेथवेट सेन्स ऑफ बिट्रेल फॉर द ब्रिटिश. आणि हे जे काही अनुभव आले होते त्यामुळेच ब्रिटिश जे असतील यांच्याविषयी ब्रेथवेट यांच्यामध्ये एक वेगळ्या प्रकारचा तिरस्कार जो आहे तो काय झाला होता, निर्माण झाला होता. ठीक आहे. सो interestingly, he never lashes out the physical and only rarely does he do so verbally. ठीक आहे. आणि सांगितलंय दॅट इंटरेस्टिंगली, म्हणजे त्यांनी कधीही ते लॅशेस आउट, ही नेवर लॅशेस आउट फिजिकली, म्हणजे त्यांनी तो फिजिकली कधी तो जो काही जो राग असेल तो मात्र त्यांनी एक्सप्रेस केला नाही. बऱ्याच वेळेस तो रेअरली काय सांगितलं, ही डज व्हर्बली, म्हणजे कधी कधी त्यांच्या शब्दातनं किंवा बोलण्यातनं तो राग जो असेल ब्रिटिशांविषयीचा तो त्यांच्या शब्दातनं काय व्हायचा, रिफ्लेक्ट व्हायचा. सो ही एक्झिबिट्स patient endurance at times, and at the others he describes the way to rage inside him is transforming into the hatred so strong that he desires to hurt those who treat him unfairly. काय सांगितलं बघा, ही एक्झिबिट पेशंट एन्ज्युरन्स ॲट अ टाइम्स, म्हणजे त्यांनी खूप संयम ठेवला. ठीक आहे. म्हणजे बऱ्याच वेळेस लोक त्यांना काळा म्हणून जे काही हिनवत असतील त्यावेळेस त्यांनी बराच काय केलं तर संयम ठेवला होता. बट एक वेगळ्या प्रकारचा राग जो आहे, रेज म्हटलंय, द वे रेज इनसाइड हिम ट्रान्सफॉर्मिंग इन टू द हेट्रेड. तो जो राग आहे त्या रागामुळे त्यांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा तिरस्कार जो आहे त्याच्याविषयी जे काही लोक जे असतील की ज्यांना ते अनफेअर ट्रीटमेंट देत असतील, वाईट ट्रीटमेंट देत असतील, अशा प्रकारचा राग जो आहे त्यांच्यामध्ये मनामध्ये साचून राहिला होता तो आपल्याला बघायला मिळतो. So as a result of such experience, Braithwaite finds the students at the Green Slate School to be a bit notorious and rough in behavior. आणि ज्या प्रकारचा राग जो आहे त्यांच्या मनामध्ये साचलेला असल्यामुळे किंवा साठून असल्यामुळे त्यांना जे काही ग्रीन स्लेट स्कूलचे जे काही स्टुडंट जे आहे ते मात्र नटोरियस म्हणजे खोडकर किंवा त्रासदायक वाटत होते. ठीक आहे.
किंवा त्यांचं बिहेवियर जे वर्तन जे आहे त्यांना वाईट वाटत होतं. बट विथ द प्रॉपर केअर अँड ट्रीटमेंट ऑल द स्टुडंट्स वुड शुअरली अचीव सक्सेस अँड डिझायर गोल्स इन देअर लाईफ्स. पण त्यांचे एक प्रॉपर केअर घेऊन आणि त्याच्यानंतर त्यांचे जे काही प्रॉपर केअर घेऊन त्यांचा किंवा त्यांना एक वेगळ्या प्रकारची ट्रीटमेंट देऊन रिस्पेक्टफुल ट्रीटमेंट जे आहे ती देतात आणि त्यांच्यामध्ये जे आहे एक बदल घडून आणतात की जेणेकरून ते स्टुडंट जे आहे ते नक्कीच काय करतात, जे काही यश जे आहे ते मिळवतात. ठीक आहे. सो अशा प्रकारच्या 3 थीम ज्या आहेत ह्या नॉवेलला आहेत. कुठली आहे? दॅट फर्स्ट सांगितली होती स्टुडंट टीचर्स रिलेशनशिप, नेक्स्ट वन आहे प्रिजुडाईस अँड नेक्स्ट वन आहे रॅसिझम. अशा प्रकारच्या थीम ज्या आहे ते या नॉवेलला आहे. ठीक आहे. सो आज या पार्टमध्ये आपण फक्त ज्या काही थीम्स आहेत तेवढ्याच बघणार आहोत. ठीक आहे. याच्यानंतरचा पार्ट जो आहे सिनॉप्सिस ऑफ द एक्स्ट्रॅक्ट हा आपण काय करणार आहोत नंतरच्या पार्टमध्ये बघणार आहोत. सो इथपर्यंत जर कोणाला काही अडचणी असतील रिगार्डिंग थीम्स तर तुम्ही मला आपल्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. ठीक आहे. थँक्यू सो मच.